नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव आहे गोविंद आणि तुम्ही बघताय GS ट्रॅव्हल ब्लॉग्स. तर आज आपण आलो आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मस्थान असलेलं आपेगाव या ठिकाणी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ही आपेगाव या गावाची कमान आहे. तर आता आपण पूर्ण परिसर आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर. मराठी संत साहित्यातील एक खूप मोठं नाव असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं हे गाव आहे. तर चला तर मग आता आपण जाऊन बघूया. मित्रांनो, आता आपण फायनली येऊन पोहोचलो आहे श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणी. इथे तुम्ही समोर बघू शकता, ही गावाची कमान आहे, ज्यावरती एक मावळा आहे आणि दोन्ही साईडला 2 तोफा या ठिकाणी बनवण्यात आल्या. तर चला तर मग आता आपण गावामध्ये जाऊन बघूया. मित्रांनो, आपण फायनली तीच जागा आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड यांचा जन्म झाला होता. तर चला तर मग आता आपण जाऊन बघूया. आपेगाव हे केवळ एक गाव नाही, हे आहे महान संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान. 13व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा अमूल्य ग्रंथ लिहून मराठी भाषेला एक नवा आयाम दिला. इथल्या मंदिरात येताच एक वेगळीच शांतता जाणवते, जणू काही त्या काळात आपण पोहोचलो. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर उभं राहिलं की वारा, पाणी आणि वातावरण सगळं काही मनाला स्पर्श करून जातं. इथले घाट, मंदिर आणि जुनी गावं, प्रत्येक ठिकाणी एक कथा दडलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघताय, खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि इथे आल्याच्या नंतर समजतं की जो आपला प्राचीन काळ होता तो किती सुंदर आणि अद्भुत होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, इथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीसुद्धा आहे, जी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाते. आणि हे आहे ते मुख्य मंदिर, जिथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड यांचा जन्म झालेला आहे. तर चला तर मग आपण बघूया. ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिपहा भक्त त्र्यंबक पंत यांचं सुद्धा या ठिकाणी समाधी मंदिर आहे. आणि ही आहे त्यांची समाधी. ज्ञानेश्वर महाराज यांचे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे गाव.